नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे एलएस मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। वनमंत्री गणेश नाईक पुन्हा भडकले। नाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला अपरोधिक टोला। भोंदू अशोक खरात प्रकरणात त्याच्या मुलाच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती समोर। घरात रोख रक्कम मोठ्या प्रमाणात येत होती। खरातच्या मुलाची माहिती। जुन्नरच्या रामवाडी परिसरात शेतकऱ्यानं कष्टानं उभं केलेलं कांद्याचं पीक पावसात गेलं। कांदा पिकाचं नुकसान, शेतकरी हवालदिल। कोल्हापुरातील ज्योतिबा यात्रेहून परतताना शिंगणापुरात स्नानासाठी उतरलेला भाविक नदीत बुडाला। आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून शोध कार्य सुरू। जालन्यात IAS अधिकारी अंजली शर्मा यांची आयुक्तपदी नियुक्ती। शर्मा 2011 या बॅचच्या IAS अधिकारी। शहरातील कामांना गती मिळण्याची अपेक्षा। छत्रपती संभाजीनगरमध्ये दक्षता पथकाकडून गॅस चोरीचा मोठा पर्दाफाश। LPG टँकरचे सील तोडून चोरी करताना दोघांना पकडलं। कारवाईत 1,26,00,000 मुद्देमाल जप्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये मृदंगाचार्य पतीच्या कथित अनैतिक संबंधामुळे पत्नीची आत्महत्या। पतीविरुद्ध गुन्हा दाखल, कठोर कारवाईची कुटुंबाची मागणी। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये हॉटेल रोडवर किरकोळ कारणावरून दगडफेकीत हॉटेलचं नुकसान, शहरात तणावाचं वातावरण। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा तरुणावर हल्ला, तरुण थोडक्यात बचावला। परिसरात गस्त वाढवून बिबट्याचा बंदोबस्त करावा, स्थानिकांची मागणी। भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये शेकोटीनं अचानक रौद्ररूप धारण केल्यानं झोपडी खाक। आगीत एका शेळीचा मृत्यू, 2 शेळ्या जखमी। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा एलएस मराठी। सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।